गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण 7च्या ऐवजी थोडं लवकर लाईव्ह घेतोय. कारण आज बाहेर पाऊस पण खूप आहे. होप की तुमच्याकडे पण असावं आणि तुम्ही सगळे सेफ असावेत. येस, कनेक्ट करायचं आहे. ज्यांना लाईफस्टाईल डिसीजशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील त्यांनी सगळ्यांनी कनेक्ट करायचं आहे ह्या लाईव्हमध्ये. कारण आता हा जो ऋतू चालू झालेला आहे ना, वर्षा ऋतू, हा खूप सुंदर असतो. आपल्या सगळ्यांना खूप आवडतो आणि आय होप की तुम्हाला पण आवडत असेल हा. येस, तुम्हा सगळ्यांना पण आवडतो ना हा वर्षा ऋतू. तर ह्याच्यामध्ये हा जो आपल्याला सगळ्यांना आवडणारा वर्षा ऋतू असतो ना, ॲज पर आयुर्वेदा ह्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्ती आहे. हे तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे की वर्षा ऋतू जो आहे त्याच्यामध्ये आपण काय नक्की केलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट तर हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी असतो, कारण त्यांची ह्या सीझनमध्ये पेरणी चालू व्हायला लागते आणि ते धान्य उगवण्याची प्रक्रिया आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जी प्रोसेस होत असते त्याचा हा मंथ असतो, पहिला मंथ, की जिथून ते प्रोसेस चालू करतात. बी बियाणे पेरणं किंवा नांगरणं ह्या सगळ्या गोष्टी. तर हा वर्षा ऋतू जसा शेतकरी बांधवांसाठी इम्पॉर्टंट आहे ना, तसाच हा आपल्या सगळ्यांसाठी पण इम्पॉर्टंट असतो. पण त्याच्यामध्ये काही काळजी घेणं पण गरजेचं असतं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की वर्षा ऋतू हा जो असतो ना, हा ह्या सीझनमध्ये अग्नी कमी व्हायला लागतो. आपली जी डायजेस्टिव्ह फायर असते ती कमी व्हायला लागते. कारण नॅचरली जो सूर्य आपल्याला अदर सीझनमध्ये जेवढा क्लिअर सनलाईट मिळत असतो किंवा सूर्यप्रकाश मिळत असतो, तो ह्या सीझनमध्ये थोडासा कमी झालेला असतो. आणि हे कमी झाल्यामुळे, एक मिनिट, हां, तर हा सूर्यप्रकाश जो आहे तो कमी झाल्यामुळे, म्हणजेच अग्नीचं प्रमाण कमी व्हायला लागतं. नेचरमध्ये ढगाळ वातावरण असतं, थंडावा असतो, सगळीकडे पाऊस पडलेला असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस असतात आणि आपला अग्नी नॅचरली वर्षा ऋतूमध्ये म्हणजे ह्या रेनी सीझनमध्ये कमी होत असतो. तर ह्या सीझनमध्ये आपल्या म्हणजे ऑलमोस्ट 90% लोकांना हा त्रास होतो की आपल्याला नॉर्मलपेक्षा कमी भूक लागायला लागते किंवा आपल्याला रिकरंट इन्फेक्शन जे होतात ह्या सीझनमध्ये वाढलेले असतात. आयदर ते स्किनचे इन्फेक्शन असो किंवा तुमचे अदर इन्फेक्शन्स असो, लाईक की फंगस वगैरे होणं, ह्या सगळे इन्फेक्शन जे असतात ना ते ह्या सीझनमध्ये वाढायला लागतात. तर ह्या सीझनमध्ये एक तर आपला जठराग्नी कमी होणार आहे, त्यामुळे भूक कमी प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे जेवताना कधीही ह्या सीझनमध्ये ना कोणतंही शिळं अन्न जे असतं ते आपण कुणीही खाऊ नये. कारण जेवढं तुम्ही शिळं अन्न खाल ते तुमचं जे आहे गट हेल्थ खराब करेल. ॲसिडिटी, गॅसेस, कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं, हे असे आजार जे आहेत ते तुम्हाला व्हायला लागतील. तर दुसरं असतं की ह्या सीझनमध्ये पाणी नेहमी गरम करून आणि ते व्यवस्थित उकळून त्याच्यामध्ये हळद पावडर टाकू शकता तुम्ही किंवा थोडंसं सुंठ पावडर टाकू शकता, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन तुमच्या पोटामध्ये जाणार नाही त्या पाण्याच्या थ्रू. तर पाणी शुद्धीकरण करूनच आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही तुळशीचे ड्रॉप्स मिळतात किंवा ब्लड हे प्युरिफायर मिळतात, वॉटर प्युरिफायर, ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. डायरेक्टली आरोचं जरी पित असलो तरी पण ते पाणी उकळून प्यायलेलं सगळ्यात बेस्ट असतं ह्या सीझनमध्ये. कारण आत्ता जो पहिला पाऊस असतो त्याच्यामध्ये गढूळपणा खूप जास्ती असतो. कारण पहिल्या पावसामध्ये जे आकाशामध्ये जे रेज असतात ना, जे लेयर्स असतात ओझोनचे वगैरे, तर त्यातून ते पाणी खाली आलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये केमिकल इन्ग्रेडियंट्स खूप जास्ती प्रमाणामध्ये असतात आणि ते पचायला पण हेवी असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये खूप जास्ती केअर घ्यावी लागते पाण्यासाठी पण. अन्न नेहमी फ्रेशच खा, गरम पाणी प्या, म्हणजे तुम्हाला रेस्पिरेटरी इन्फेक्शन काही जास्ती होणार नाहीत. शक्यतो मास्कचा वापर करा बाहेर कुठेही पडताना. आणि वर्षा ऋतूमध्ये अजून तुम्हाला एक काळजी घ्यायची की जर तुम्हाला कुठलाही ताप किंवा सर्दी खोकला आला तर तेव्हा हलकं अन्न घ्या तुम्ही, लाईक की वरण भात किंवा सूप किंवा ज्युसेस वगैरे, असं हलका आहार जर घेतला तर ते तुमच्या अग्नीवरती पण लोड होणार नाही, तुमच्या पोटावरती, आणि तुमचा फिवर पण जो आहे ना, ताप वगैरे, हे सगळे प्रकार तुमचे कमी व्हायला लागतात. सर्दी असो, खोकला असो किंवा ताप असो. रेग्युलर ह्या सीझनमध्ये आपल्याला अजून काही गोष्टी कराव्या लागतात हेल्थसाठी, जेणेकरून, कारण वर्षा ऋतू ॲज पर आयुर्वेदा जो आहे ना,
तो जसं वात पित्त कफ हे 3 दोष असतात आपल्या शरीरामध्ये आणि सप्तधातू असतात. तर त्याच्यापैकी वर्षा ऋतू जो आहे ह्याच्यामध्ये वाताचा प्रकोपकाल सांगितलेला आहे वर्षा ऋतूला. कारण वर्षा ऋतू जो आहे ह्याच्यामध्ये नॅचरली वायू तर वाढलेला असणार आहे, कारण सगळीकडे थंडावा असणार आहे, ढगाळ वातावरण असणार आहे, कंटिन्यू पाऊस चालू असतो हे 3-4 महिने. तर त्याच्यामुळे वर्षा ऋतूमध्ये हे जे आहे तो वाताचा प्रकोपकाल सांगितलेला आहे. तर वाताचे जे काही आजार असतात, जसं संधिवात झालं, अस्थमा झाला. अस्थमा हा कफाचा नाही तर वाताचा आजार आहे आणि त्याचं मूळ कारण ॲज पर आयुर्वेदा जे असतं तो जाठराग्नी आमाशय उद्भव असं ह्याचं वर्णन केलेलं आहे चरकाचार्यांनी, की आपल्याला जो अस्थमा होतो किंवा कफाशी रिलेटेड जे काही त्रास होतं आपण त्याला म्हणतो की रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे. बट त्याचं मूळ कारण जे असतं म्हणजे त्याचं रूट कॉज जे आहे ते तुमचं स्टमक आहे. तर आपलं स्टमक जेवढं स्ट्रॉंग असेल ना, आपला अग्नी जेवढा चांगला असेल तेवढा तुम्हाला अस्थमाचा त्रास कमी होईल, गॅस्ट्रायटिस वगैरे होईल तो कमी होईल तुम्हाला. ह्याच्यासोबत वाताचे सगळे आजार लाईक की जॉईंट पेन होणं, संधिवात, आमवात, गुडघ्यांमध्ये दुखणं किंवा पेन जाणवणं किंवा स्टिफनेस जास्त प्रमाणामध्ये जाणवणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या वर्षा ऋतूमध्ये नॅचरली व्हायला लागतात. तर अशा वेळेस वर्षा ऋतूमध्ये एक तर तुमच्या जवळपास जर कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर तिथे तुम्ही रेग्युलर जाऊन ना बस्ती घेऊ शकता. कारण वर्षा ऋतू हा ॲज पर आयुर्वेदा बस्तीसाठी सगळ्यात उत्तम आहे, कारण वाताचं शमन करणारं बस्ती आहे. आणि बस्तीला चरकाचार्यांनी अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही मेडिसिन्स घ्या आणि एकीकडे तुम्ही फक्त बस्ती चिकित्सा करून घ्या. तर बस्ती चिकित्सेने तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे ना तो तुम्हाला मेडिसिनपेक्षाही फास्ट आणि खूप चांगला रिझल्ट मिळतो. कारण बस्ती आपण अशा ठिकाणी देतो जिथे आपण जे काही आहार खातो, जे काही खातो, फ्रूट्स म्हणा, जेवण म्हणा, पोळी भाजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर जे आपण खातो ते आपल्या माउथ टू सिग्मॉइड कोलमपर्यंत त्याच्यामध्ये फक्त प्रोसेसिंग चालू असते. तर जो काही आपला आहार आहे त्याचं सेपरेशन जे असतं, सार आणि पित्त विभजन म्हणतात त्याला आयुर्वेदामध्ये, म्हणजे जो न्यूट्रिएंट पार्ट असतो तो बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केला जाणार आहे आणि पित्त म्हणजे जो त्याचा मलभाग आहे तो तुमच्या स्टूल किंवा युरिन थ्रू ते बाहेर पडणार आहे. तर ह्याचं सेपरेशन जे होत असतं ते सिग्मॉइड कोलॉन म्हणजे आपल्या इंटेस्टाईनचा जो लास्ट पार्ट असतो, जो टॉयलेटची जागा असते आपली, त्याच्या जस्ट थोडंसं वरती सिग्मॉइड कोलॉन असतो आणि बस्ती हा एक्झॅक्टली तुम्हाला तिथेच दिला जातो. त्यामुळे बस्ती जो देतो आपण तो थोडासा उष्ण असतो आणि सिग्मॉइड कॉलनमध्ये दिल्यावरती तो विदिन अ सेकंड तो आपल्या ब्लडमध्ये जात असतो. कारण सगळे जे आपले न्यूट्रिएंट्स आहेत ते तिथेच ॲब्झॉर्ब होतात. कारण त्या सिग्मॉइड कॉलनचा तो जो भाग असतो ना तेवढ्या भागामध्ये त्या पार्टमध्ये तुम्ही जे काही खाल्लेलं आहे किंवा तिथे जे काही जाणार आहे ते फास्ट ॲब्झॉर्ब करून घेण्याची सिग्मॉइड कोलॉनची ही एक त्याचा गुण आहे की तो जे काही तुम्ही तिथे टाकाल ना ते फास्ट तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे बस्ती चिकित्सा ही सगळ्यात उत्तम चिकित्सा आहे. जर तुम्हाला संधिवाताचा किंवा आमवाताचा किंवा रेग्युलर काही कॉन्स्टिपेशनचा काही त्रास असेल, बद्धकोष्ठता असेल किंवा मूळव्याधीचा काही त्रास असेल, ओके, तर ह्या सगळ्यांमध्ये इवन अस्थमा पण असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांकडे जाऊन बस्ती चिकित्सा घेऊ शकता. ही सगळ्यात बेस्ट चिकित्सा सांगितली आहे वर्षा ऋतूमध्ये होणाऱ्या वातवृद्धीसाठी. जर तो तुमचा कफाशी रिलेटेड किंवा लंगशी रिलेटेड वात असो, जॉईंटशी रिलेटेड वात असो किंवा पोटामधले होणारे गॅसेस असतो, म्हणजे हा वेगवेगळ्या प्रकारे जिथे जिथे जाईल त्यानुसार त्या वाताला नावं वेगवेगळी दिली जातात. तर हे एक झालं. अजून वर्षा ऋतूमध्ये आपल्याला काळजी घ्यायची असते स्पेसिफिक आपल्या स्किनची. कारण ह्या ऋतूमध्ये ना ऊन कमी असणार आहे, त्याच्यामुळे आपले कपडे जे असतात ते तेवढ्या प्रमाणात चांगले वाळलेले नसतात. त्याच्यामध्येही ओले कपडे घातल्यामुळे फंगल इन्फेक्शन वगैरे होणं तुम्हाला प्रायव्हेट पार्टला किंवा कुठल्याही प्रकारची स्किनला बुरशी लागणं जे म्हणतो आपण फंगल इन्फेक्शन स्किनला होणं. स्पेसिफिक जर तुम्हाला ऑलरेडी कोणते सोरियासिस किंवा एक्झिमा किंवा डायबिटीज असेल तर ह्या सगळ्या आजारांमध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यायची असते वर्षा ऋतूमध्ये. एक तर तुम्ही अगदी छान सुकलेले कपडे घालायचे आहेत किंवा त्याला आयर्न करून घालायचं आहे. अजिबात कुठलेही म्हणजे जे सुकलेले नाही आहेत, ओले आहेत अशा अंडरगार्मेंट्स किंवा कपडे घालणं शक्यतो अवॉइड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं स्किनचं इन्फेक्शन होणार नाही. आणि जरी सपोज झालं तुम्हाला स्किन इन्फेक्शन तर तिथे रेग्युलर आपलं जे तूप असतं ते तूप घ्यायचं आणि त्या तुपामध्ये थोडीशी हळद टाकायची किंवा कडुलिंबाचा पाला घ्यायचा, त्याची पेस्ट बनवायची आणि त्या जागेवरती ते लावून रब करायचं हलक्या हाताने, जेणेकरून तिकडचं इन्फेक्शन कमी व्हायला तुम्हाला हेल्पफुल. तर हे छोट्या छोट्या टिप्स आहेत पण तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील वर्षा ऋतूमध्ये.
कारण आपण जे लाईफस्टाईल डिसिजेस बघतो ना, त्या लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये वर्षा ऋतूमध्ये जे लाईफस्टाईल आहे ना, की गरमच खायचं आहे, तुम्हाला झोप प्रॉपर घ्यायची आहे वर्षा ऋतूमध्ये पण, आणि मेडिटेशन वगैरे जे आहे तुमचं ते नॉर्मल तुमचं जसं तुम्ही रेग्युलर करत असता, कमीत कमी 15 मिनटं तरी मेडिटेशन रोजचं झालं पाहिजे. ही दिनचर्या तुमची रेग्युलर जर तुम्ही पाळली, हे जर लाईफस्टाईल तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात, जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्याही आपल्या, भलेही ह्या सीझनमध्ये अगदी मंद असेल, पण सकाळी उठल्या उठल्या थोडंसं गरम पाणी पिणं किंवा ब्रेकफास्ट घेत असाल तर तो गरम गरमच घेणं, अगदी रात्रीचं उरलेलं काहीतरी आहे आणि तुम्ही त्याला परत गरम करून घेत असाल तर त्याच्याने तुम्हाला अजून गॅसेस किंवा गॅस्ट्रिक ट्रबल होण्याचे चान्सेस खूप जास्ती वाढतात. त्याच्यामुळे ॲसिडिटी, गॅसेस, उलटी, मळमळ हा त्रास जो आहे ना पित्ताचा, तो वाढायला लागेल. तर त्याच्यामुळे ही एक तुम्हाला दिनचर्या फॉलो करायची आहे की योग्य वेळेत तुम्हाला जेवण करायचं आहे वर्षा ऋतूमध्ये. फाईन, ते सगळ्याच ऋतूमध्ये करायचं, पण स्पेसिफिक वर्षामध्ये फॉलो करा. कारण इथे अग्नी नॅचरली कमी झालेला आहे, निसर्गामध्येच अग्नीचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला इथे जे आहे ना ते उष्णच खायचं आहे, जेणेकरून ते तुमचं पचन व्यवस्थित होऊ शकेल. सूर्यास्ताच्या आधी जेवणाचा प्रयत्न करा, हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वर्षा ऋतूमध्ये पण आणि एरवी पण, जेणेकरून तुमचं स्टमकमध्ये ते अन्न गेल्यानंतर, पोटामध्ये गेल्यानंतर तिथे प्रॉपर त्या अग्नीने ते डायजेस्ट केलं पाहिजे आणि त्याचं पचन होऊन तुम्हाला अगदी व्यवस्थित सकाळी मोशन झाली पाहिजे. तुम्ही खाल्लेलं जिरलं ह्याचं एक सिम्पटम आहे की तुम्हाला सकाळी योग्य वेळेत, मॉर्निंगच्याच वेळेमध्ये मोशन अगदी साफ झाली पाहिजे. 2-4 वेळा होते किंवा चिकटपणा होतोय किंवा प्रेशर द्यावा लागतोय किंवा कडक होते, हे सगळे तुम्हाला आपलं अन्न जे आहे ना हे न पचल्याचं किंवा कुठे ना कुठे ते आहार जो आहे तुमचा अपक्व अवस्थेत बाहेर पडत आहे ह्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे पोट साफ होणं योग्य वेळेत, ते असं नाही की दुपारी, रात्री, कुठल्याही वेळेत होतं आहे असं नाही. ज्यांचं अगदी स्टमक म्हणजे आहार पचनाची जी प्रक्रिया असते ना ती ज्यांची अगदी नॉर्मल आहे ना, त्यांना हे एका वेळेतच होत असतं. दिवसाची कुठलीही त्यांची एक वेळ ठरलेली असते, मॉर्निंगची तर मॉर्निंगची. ओके, तर त्याच्यावरती फोकस करणं पण खूप गरजेचं आहे. जेवढं चांगलं तुमचं पोट साफ असेल तेवढे तुम्ही सगळे डिसीज जे आहेत ना तुमचे ते आजार कमी होतात आपल्याला. तर त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये सगळ्यांनी काळजी घ्या. ओके, गरमच जेवा, झोप प्रॉपर घ्या, आठवड्यातून 2दा कमीत कमी पूर्ण अंगाला तेल लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जो वाढलेला असतो ना वर्षा ऋतूमधला तो बॅलन्स होईल आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं स्किन इरिटेशन म्हणा किंवा जॉईंट पेन म्हणा हे कुठलेही त्रास होणार नाही. आणि जर तुम्हाला अस्थमा असेल किंवा कफशी रिलेटेड रेग्युलर ह्या सीझनमध्ये त्रास होण्याचे चान्सेस असतात तर एक तर मास्क वापरा. दुसरी गोष्ट, थोडंसं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचे, कमीत कमी 1 ते 2 पकड्या लसूण आणि एक लेंडी पिंपळी म्हणून तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळून जाईल. ते लेंडी पिंपळीचा एक पिंपळी जरी जर त्याच्यात टाकली, क्रश करायची आणि टाकायची, किंवा पावडर असेल तर 1 ते 2 चिमूट तुम्ही त्या दुधामध्ये टाकायचं, चांगलं त्याला उकळून घ्यायचं आहे आणि ते दूध गाळून तुम्ही प्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जो काही कफचा त्रास होणार आहे किंवा अस्थमाचा त्रास आहे तर तो कफ लिक्वाय होऊन बाहेर पडायला, तुम्हाला ह्या सीझनमध्ये जो कफाचा त्रास होत असतो ना तो बाहेर पडायला खूप चांगलं हे पिंपळीसुद्धा, म्हणजे त्याला क्षीरपाक म्हणतो आपण, पिंपळी क्षीरपाक, तर हे तुम्हाला खूप चांगलं रिलीफ देईल ह्याच्यासाठी, कफासाठी. तर एवढ्या गोष्टी फॉलो करा आणि उद्या भेटूया ह्याच वेळेत. थँक्यू.